तर नमस्कार मित्रांनो, गाडी भरून निघाली आपली डीप फ्रीझरची आणि मटेरियल घेऊन जायचं आहे आपल्याला दिघीपाशी आणि एक सोडायचं आहे आपल्याला चिंचवडच्या चिखलीच्या लोकेशनच्या इथं. पहिलं म्हणलं आता कुठून जावा कळा नाही गेलं. ॲक्च्युली लोकेशन चिखली नाही भोसरीचं होतं. परत एकदा मॅप चेक केला, सिटीतून गाडी घेतली. मग सिटीतून म्हणलं आता परवडून जायला निघलो. सिटीतून जायला थोडं ट्रॅफिक तर लागतं, ते सिटीचा विषय नाही. गोविंदगंगाच्या माणिकबागपाशी आलो. एक मेट्रो पुलाचं आपलं काम चालू आहे. हळूहळू गाडी काढली, पुढं आलो. नंतर डायरेक्ट पोचलो आपल्या लकडी पुलाच्या इथं. सिग्नल थांबलो आहे बघा. आता रात्रीची आपल्याला एक ट्रिप आली होती, ते आपल्याला खूप उशीर होणार जायला. मला चालतं काही विषय नाही. सिग्नल पास केला, पुढं आलो आणि आपणचं इथं कलेक्शन चालू आहे. कसं आहे, रात्री ब्रेकसाठी थांबलो होतो, चहा वगैरे पिऊन निघालो. पुन्हा प्रवास सुरू केला. हे बघा, हे दिसतंय तुम्ही माझ्या चेहऱ्यावर लाल, ते बाकी काय नाही, नुसतं ट्रॅफिक आहे बघा. या बघा, जिथं जाईन तिथं ट्रॅफिक. अर्धा तास ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. नुसतं त्या धूळ लेफ्ट साईडला रस्त्याचं काम चालू होतं, त्यामुळे ट्रॅफिक लागलं होतं. धुळकांडात पर येडा झालो. जाऊ दे, आता काय ऑप्शन नाही. पुढं काय केलं, दनादन ब्रिज चढलो. इथून एक्सप्रेसवे केलेला चेननी छोटासा. काना आतमधून गाडी घातली. आपल्याला डायरेक्ट भोसरीच्या ब्रिजवरनं चढून डायरेक्ट भोसरी MIDCचंच आपलं जे लोकेशन होतं. काना गाडी घातली तर काही ट्रॅफिक नव्हतं. इथून 15-20 मिनटं मग आपल्याला रस्ता होता. या बघा, झाली भोसरी MIDC चालू. लोकेशन चेक करत होतो. इथं आतमध्ये भोसरी MIDC सुद्धा काही जागा खूप मोठ्या बिल्डिंग झालेल्या आहेत आतमध्ये, एकदम MIDCमध्ये. पण तिथं मटेरियल सुद्धा खूप मोठी बिल्डिंग होती. हे बघा, गाडी काढली, करून घेतली. हे आपले वगैरे स्टीलचे काउंटर कसे असे काउंटर वगैरे बनवणारे होते. गाडी खाली करून घेतली. पेमेंटसाठी परत या भाऊने 10 मिनटं 15 मिनटं लटकवलं. मला फोनची चार्जिंगच संपली. बसलो मग इथं, घेतला एक गाडीचा व्हिडिओ. तर भोसरी MIDCतून डायरेक्ट आलो परत आपल्या नाशिक हायवेपासून पुढून जाऊन आपल्याला राईट साईडला आळंदी रोडला लागायचं होतं. लोकेशन जवळजवळ आळंदीपाशीच होतं. म्हटलं आता चला, काना गेलो. पुढं लागला सिग्नल. या सिग्नलपासून आपल्याला राईट मारायचा होता. या सिग्नलला सुद्धा 10 मिनटाचा जाम लागला. म्हटलं चला, झेलायला लागते, झेलल्याशिवाय काय नाही. नंतर ट्रॅफिक वगैरे क्लिअर केलं, निघालो. गाडी लावली लोडिंग पॉईंटला. कस्टमरकडनं पेमेंट घ्यायचं होतं. हे बघा, हॉटेल श्रीयश आळंदी मोशी रोडला लागतं. मटेरियल खाली केलं. भावाने पण 200 रुपये कमीत दिले. भाऊ होता गावकरी पण पक्का चिंदी, जाऊ द्या म्हणलं. मग पुढं आलो डायरेक्ट आपल्यामधनं आता विश्रांतवाडी मार्गे. आपलं तिकडून तिकडंच जाऊन निघून, मला तिकडून तर लांब पडत आहे. सिटीतून आपलं गेलेलं परवडते. अंधार झाला होता. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथंच संपू. ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.